पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी दिली। पक्षविरोधी कारवाई केल्याने बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले। नाशिकमध्ये ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। बडगुजर यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती। त्याशिवाय बडगुजर हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात सुरू होती। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एक हाती आलेली सत्ता यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांची पक्ष सोडणार असल्याची चर्चा नाशिकमध्ये अधूनमधून होत होत्या। आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचं जाहीरपणे म्हटलं। त्यांचं हे वक्तव्य म्हणजेच पक्ष सोडण्याचे संकेत असल्याची चर्चा पुन्हा नाशिकमध्ये सुरू झाली। आज ठाकरे गटाकडून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते म्हणून ते कार्यरत होते। लोकसभा निवडणुकीवेळी एकट्याने खिंड लढवत पक्षाचा खासदार निवडून आणला, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा बडगुजर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती। महापालिकेत नगरसेवक असताना स्वतःच्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी ACB कडून चौकशी झाली। ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान जीवघेणा हल्ला प्रकरणी बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली होती।